फडणवीस साहेबांनी सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे। ती अंमलबजावणी त्यांनी करावी, कारण उपोषणाच्या काळात चौथ्या दिवसापासून ऑटोमॅटिक तोंडाला पाणी यायला सुरू होतं। आज दुसऱ्या दिवसापासूनच ते सुरू झाले, कारण अगोदरच 2 दिवसापासूनचा प्रवास आणि 2 दिवसापासूनचं उपोषी असणं, त्यामुळे शरीराला जास्तीचा परिणाम होतो। त्यामुळे आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे। सरकारला आमचं सांगणं आहे, मागण्याची अंमलबजावणी तात्काळ करा। गोरगरीब मराठ्यांना सन्मान द्या, त्यांचा अपमान करू नका। आम्ही तुमचे काही मंत्री म्हणतात आम्ही एकाचं काढून एकाला देऊ शकत नाहीत, आम्ही त्यांचं काढून आम्हाला द्या म्हणत नाहीत। तुम्ही गैरसमज पसरू नका। महाराष्ट्रात आमचं ते आम्हाला द्या म्हणतोय, त्यांचं काढून घेणं म्हणजे काय? ओबीसीला उदाहरणार्थ 32% आरक्षण आहे, त्यांच्यातलं 20% आम्ही काढून घेणं, मग त्याला काढून घेणं म्हणतात। आणि त्यांना 10%च ठेवणं, याला काढून घेणं म्हणतात। मंत्री संभ्रम निर्माण करतात। आम्ही 32% ओबीसी आरक्षणातलं 20% मराठ्याला काढून द्या ओबीसीचं असं म्हणत नाही। 10%च ओबीसी आरक्षण 32%तलं ओबीसीला ठेवा असं आम्ही म्हणत नाही। आम्ही म्हणतोय आमच्या ज्या नोंदी आहेत त्या ओबीसी आरक्षणात ठेवा, आम्ही ओबीसीतच आहेत। मराठा आणि कुणबी हा एकच आहे, हे आमचं म्हणणं आहे। हे सरकारनं समजून घ्या, संभ्रम निर्माण करू नका आणि राज्य अस्थिर करण्याचं काम मंत्र्यांकडून होऊ नये ही अपेक्षा आहे। तुमचा दुसरा प्रश्न होता की पोरांच्या बाबतीतचा। पोरांना माझी सगळ्या विनंती आहे, तुमच्या गाड्या पोलिसांनी दिलेल्या पार्किंग मध्ये लावा। पोलिसांना कोण बोलतोय कशाला? पत्रकार परिषद चालली तरी बोलतोय, तो तेवढ्यालाच आलेला का? फक्त काय करायचं काय नाही करायचं हे असले पक्षाने पाठवलेले असते। ते त्यांना काय देणं घेणं नाही, काय सांगितलंय काय करायचं। माणसं बोलत असले तरी पण त्यांनी काय सांगितलं हे ऐकून लोकांना सांगायचं नाही, फक्त तिथं जाऊन आरडायचं। यांनी केव्हा मुंबई बघितलेली नसती, यातले पक्षाचे चमचे असते ते, आणि आपल्या चमच्या अवलादीमुळे आपल्या गोरगरिबांच्या भविष्यावर अडचण येते। कारण यांना कधी समाज बाप नाही मानला वाटला, यांना नेतेच बाप वाटले हमेशा। म्हणून आमच्यासारख्या 7 करोड गरीब मराठ्यांचं वाटलं झालंय। आम्हाला आरक्षण पाहिजे, राजकारण नाही करायचं, आणि मुख्यमंत्र्याला नेमकं राजकारण करायचे, आरक्षण द्यायचं नाहीये। ज्या ज्या स्पॉटवर पोरं असतील त्यांना विनंती आहे, संयम धरा, वाट बघू आपण, शांत राहा, आपण वाट बघू। रस्ते तुम्ही रस्त्याला गाड्या लावण्याऐवजी त्यांनी सरकारनं आणि पोलिसांनी दिलेल्या मैदानावर लावा, माझी विनंती आहे तुम्हाला। आता सगळ्या मुंबईत मराठे झालेत, काय मुंबईत त्यांनी बघू नये येऊ नये का? ते काही वाईट करणार नाहीत, शब्द आहे माझा, आणि पोरांना सांगणं आहे अजिबात वाईट करायचं नाही। आता सगळ्या मुंबईत मराठी पसरलेत, फक्त वाहन सुरक्षित लावा, पोरांना माझं सांगणं आहे। मला वाटतं त्या बीपीटी का काहीतरी मस्जिद बंदर जवळ तिथलं एक ग्राउंड आहे, त्या ग्राउंडला लावा। इथून 3 किलोमीटर ते ग्राउंड आहे। त्याच्यानंतर कॉटन ग्रीन म्हणून आहे शिवडीला, 2-4 किलोमीटरवर आहे। इथून पायी येऊ शकता, जाऊ शकता, रेल्वेने येऊ शकता, तिथं लावा।
ए शेड ई शेड म्हणून खूप मोठी पार्किंग आहे शिवडीला, तिथं पण लावा. तुम्ही जर गाड्या व्यवस्थित तुमच्या सुरक्षित लावल्या ना, तुम्ही जरी आजाराला आले किंवा इकडे तिकडे बाप्पाच्या पाय पडून आले किंवा इकडे तिकडे फिरून आले, तर तुम्हाला पुन्हा तुमच्या गाडीपाशी जाऊन जेवण करता येईल, पाणी पिता येईल. पाऊस आला तर तुम्हाला तुमच्या गाडीत झोपता येईल. म्हणून ह्या गोष्टी समजून घ्या. तुमच्या गाड्या पार्किंगला लावा. आणि इथून वाशीचं मैदान जास्तीत जास्त 20-22 किलोमीटरवर आहे फक्त. तिथं काय गाड्या लावा. आणि रेल्वेनं 5 रुपये घेते आझाद मैदानला यायला. आझाद मैदानावर तुम्ही 1-2-3 मिनिटात चलत येता. त्यामुळे काही जणांनी तिकडे वाशी मार्केटला गाड्या लावा आणि तिथं सगळं व्यवस्थित होत आहे. काय केलं? ॲम्ब्युलन्स आहे का इथं पुढं? तुमच्या पाठीमागच ना ॲम्ब्युलन्स तिथं कुठं उचलून नाही येणार. ड्रायव्हर जा रे, डॉक्टर आहेत ना, डॉक्टर जा तिकडे. आपले डॉक्टर आणले का? आपले डॉक्टर घरी झोपले का? गेले का? जा लवकर, डॉक्टर यायला लागले रे पोराव. आपण बरं का त्या ॲम्ब्युलन्स सांगितलं होतं ना, कुठे येतो मग? आली का? ते एका जागेवर 2-4 ॲम्ब्युलन्स लावून ठेवा तिकडे आपल्या आताच लावून ठेवून म्हणा, म्हणजे तिथंच तपासता येईल. आपल्या पोरांनी सगळ्यांनी इथं जे ग्राउंडवर आहेत त्यांना सांगतो, तुम्हाला जर कोणाचा फोन आला तर त्यांना सांगा तिकडे मार्केटला गाड्या लावा आणि पायी या शांततेत हे आंदोलन पार पाडून जिंकायचंय. समजून घ्या. गोंधळ घालण्याचा काय उद्देश आहे मला नाही माहित, पण त्या गोंधळ घालणाऱ्याला सांगा की तुम्ही आंदोलनाची दिशा शांततेत ठेवा. सध्या बघू ना मजा, किती दिवस काय करते ते, देतेत का नाही, यांचे काय इच्छा आहे. संयमानं शांततेने राहा, सगळे माझी विनंती आहे. आता कुठं आहे? काय कारण आहे? काय म्हणते ते कारण? मग आता ते देणं तर काम आहे ना. बीएमसीचा कोण असतो इथं? आयुक्त असतो का इकडं? मग त्याचं काम आहे ना. पोरं वैतागले बीएमसीच्या आणि महानगरपालिकेच्या. आणखी कुठं? बीएमसी महानगरपालिका एकच असं सीएसटी. बीएमसीच्या समोरचे आणि सीएसटीच्या समोरच्या पोरांना विनंती आहे, शांततेने घ्या, नका मिळू देऊ. तुम्हाला जेवायला मिळालं नाही, तुम्हाला पाणी मिळू द्या नाही मुख्यमंत्री, कारण प्रशासक बसलेला असणार आहे सध्या. त्याच्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्याचा असणार आहे. पण कधी ना कधी वेळ बदलत असती. तुम्ही रिटायर जरी झाले तरी आयुक्त साहेब सुट्टी देणार नाही, कारण मराठ्याच्या पोराचं पाणी तुम्ही बंद केलं. तुम्हाला वाटत असेल मी नोकरीला मला कोणी काही करीत नाही, पण चांगल्याला जिरलेली आहे तर तुमचा काहीच विषय नाही. त्यांना काही बदल होत असतो. त्या टायमाला सगळा हिशोब होणार आहे. त्यांचं नाव फक्त लिहून ठेवा, बीएमसीचा आयुक्त कोण आहे. आपल्याला कामाला येईल 10 वर्षांना 20 वर्षांना रिटायर झाल्यावर का होईना. मुख्यमंत्र्याचं ऐकून आमच्या पोराचं पाणी बंद केलं, बाथरूम बंद केले, दुकानं बंद केले. त्या बीएमसीच्या पोरांना तिथं जमलेलं आहे. आणि आणखी कुठे जमले? सीएसटी पेक्षा जमलेल्या पोरांना विनंती, होऊ दे हाल.
बघू किती दिवस आपले हाल करतात. तुम्ही आपला आझाद मैदानाला या, तिथे शांतता ठेवा. पोलिसांनाही सांगतो, पोरांना डोचू नका, विनाकारण त्रास देऊ नका. कारण पोरं तुमच्याच सरकारनं मुख्यमंत्र्यांना पाणी जेवणामध्ये काय तुमच्या पदरचे नाही. तुम्ही हॉटेल बंद करायला लावले, बाथरूम बंद करायला लावलेत म्हणून ते पोरं वैतागलेत असं मला पत्रकार बांधवांनी सांगितलं. मला तर काय माहित नाही. मग जर तुम्ही मराठी कदराव म्हणून जर ही भावना मुख्यमंत्रीची असेल तर महाराष्ट्रातल्या मराठ्याच्या भाजपमधल्या काम करणाऱ्या मराठ्यांनी समजून घ्या, तुमचा मुख्यमंत्री गोरगरीब मराठ्यांच्या पोराला मुंबईत आल्यावर किती त्रास द्यायला लागलाय. पोरांचं रात्रीपासून पाणी बंद केलंय, हॉटेल बंद करायचे सांगितले, अंधारातून बाथरूम बंद करायला सांगितलेत. म्हणजे लवकर मराठा समाज कदरण आणि माघारी जाईल. मुख्यमंत्री साहेब, तुमच्या डोक्यातला आणखीन गैरसमज काढून टाका. तुम्हाला योग्य संधी आली, तुम्ही त्या संधीचं सोनं करा, मराठ्यांच्या मनात जिंका आणि मराठ्याला आरक्षण देऊन टाका. हे मराठे कधीच तुम्हाला विसरणार नाहीत. हे आणखीन दुसऱ्या दिवसचा उपोषणाचा दिवस आहे. तुम्हाला शब्द देतो, आणखीन तुम्ही मराठ्यांचा सैन बघू नका, मराठ्याला वेठीच धरून त्याचं वाटोळं करू नका. तुमच्या हातात संधी आहे, संधीचं सोनं करा आणि याला द्या. तुम्हाला वाटेल मी हाणीन मारीन, तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा वाईट दिवस असेल. तुम्ही जर पोरांना हाणलं तर तुमच्यामुळं अडचण येणार आहे. अमित शहा साहेबाला पण आणि मोदी साहेबाला पण अडचण येणार आहे. हे पण शब्द ध्यानात ठेवा. डाग लागणार आहे त्यांना तुमच्यामुळे. आज अमित शहा मुंबईत आहे, मुंबईत आहे अमित शहा मुंबईत आहे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अमित शहा मुंबईत आहे. काय म्हणले? अमित शहा मुंबईत आहे, दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री त्यांच्यासोबत दिने दर्शन करत आहेत. हा, मग आता आम्ही शांततेचा मार्गाने चालणार आहेत. आणि सरकार म्हणजे थोडक्यात देवेंद्र फडणवीस म्हणजे लोकांच्या भावनेवर वेदनेवर मीठ चोळणारा माणूस. त्याला लोकांचं जितकं वाटलं होईल तितकं तो बघणारा माणूस. हो ना, त्यांच्या संग हिंडल, सगळ्या देवदेव गणपतीचं दर्शन घेत, त्या कोण केंद्रीय मंत्री आला दिल्लीवर त्यांच्या सोबत हिंडल. मराठ्याच्या मागण्याकडे वेळ नाही लक्ष द्यायला. मग यालाच म्हणते महाराष्ट्र देवेंद्र फडणवीसला अस्थिर करायचा, पोलिसाला लाठीचार्ज करायला लावायचा. आणि मग त्यांना गणपती नाही दिसत, मग त्यांना हिंदुत्व नाही दिसत, मग देवदेवता नाही दिसत, त्यांना वातावरण फक्त दूषित करायचं. हे त्यांचं काम आहे, हे त्यांचं काम आहे देवेंद्र फडणवीसाचं. बघू, पोरांनी शांत राहा. तिकडे आझाद मैदानाकडे या, तिकडचा त्या बीएमसीचा CSTचा रस्ता मोकळा करा, आझाद मैदानाकडे या आणि गाड्या सुरक्षित लावा. धन्यवाद. मी गाड्या घेऊन जा म्हणलो पण मार्केटला मैदानावर, त्यांची मुंबई काल जाम झालती. गाड्या मैदानला नेऊन लावून मुंबई मोकळी करा, मुंबई आपली आहे. मी काय गाड्या घेऊन त्यांना उलट सांगितलं नाही, तिकडे घेऊन जा गावाकडं. हे सरकारनं पसरलं. आपल्याला मुंबई सांभाळायची, रोडवर लागल्या गाड्या मैदानावर लावा आणि मोकळं करा असं बोललेलं. त्याचा गैरअर्थ केला आणि मी सांगितलं की मुंबई मोकळे करा. नुसते पाय माणसं चालल्याने काय अडचण होती का? मुंबईत पाय माणसं चालल्याने काय अडचण आहे का? गाड्या घेऊन अडचण होती म्हणून सांगितलं की गाड्या मैदान लावा. आणि आजही पोरांना सांगतो गाड्या मैदानला लावा. गाड्यामुळे पॅक होईल तर मुंबई जाम होईल. काल जाम झालती, आपण मोकळं केलं. आता मराठा उपसमितीची एक बैठक होते, त्यांनी काही आश्वासन दिलं तुम्हाला, तर तुम्ही उपोषण मागे घेणार आहात का? मला पाहिजे अंमलबजावणी. मी कोणाच्या शब्दावर आश्वासनावर उपोषण मागे घेणार नाही. फक्त पुन्हा एकदा सांगतो, तुमची आडमुठी भूमिका अक्रस्ताळेपणा मुख्यमंत्र्यांनी थांबवा. पोराला फक्त माझ्या बोर्ड लागता कामा नये हे मात्र तुम्ही समजून घ्या. पुन्हा राज्य अस्थिर करू नका, हे ध्यानात ठेवा. राज्य जर अस्थिर झालं रे बाबा तर जबाबदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार आहे.
महाराष्ट्रात तुम्ही मुंबईचा विचार करता तर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ हे खूप मोठं आहे. लोकसंख्येनं, महसूलनं, संख्येनं सुद्धा आणि राजकारणासाठी सुद्धा. नुसती मुंबई तुमची नाहीये. तुमच्या मुंबईने तुम्हाला मुख्यमंत्री केलं तर माझ्या महाराष्ट्राने केले. अशी दुरी निर्माण करू नका देवेंद्र फडणवीस. मुंबई मही त्याचा मला नाही देणं घेणं. प्रश्नच मला विचारू नका. विरोधी पक्षाच्या कुठल्याही नेत्यांनी तुमच्या ओबीसीतून आरक्षणाला थेट पाठिंबा दिला नाही. एकीकडे विरोधी पक्ष देखील ओबीसीतून आरक्षणाला पाठिंबा देत नाही आणि एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं होतं की कायद्याच्या चौकटीतलं आरक्षण तुम्हाला देणार नाही. महाविकास आघाडीचे नेते पण तुम्हाला पाठिंबा देत नाहीत ओबीसीतून. पाठिंबा देत नाही तर मग व्यासपीठावर कशाला देत? सत्ताधारी व्यासपीठावर आलेत. आता सगळे आमदार, खासदार, मंत्री बी. तुम्हाला नाही कळायचे डाव, खरंच नाही कळायचे. देवेंद्र फडणवीसला वाटतं मी लय डावाड आहे, पण जेव्हा सगळं बुच बसेल ना मग देवेंद्र फडणवीसला वाटणार आहे हे गाभडं विचित्र आहे, पोट्ट सोपं आहे. आणखी नाही येत काही काही बिचारायला नाही येत आहे तिथं. ते जरी त्यांना म्हणता येत नसलं महाविकास आघाडी किंवा महायुतीला ओबीसीतून आरक्षणाचा विषय, आम्हाला मराठीला पक्का माहिती. आम्ही त्यांना निवडून आणलेले गरीब मराठी, ते वळवळच करू शकत नाहीत. त्यामुळे दोन्ही इथं बसायचे. आता बघ तर 25 जण येऊन गेले काल्याला आज आमदार, खासदार मध्ये. ते सगळ्या पक्षाचे आहेत आणि सत्तेतले बी आहेत. त्याचं टेन्शन नाहीये मला. मला टेन्शन याच आहे, गोर गरिबांना फडणवीस का अडवतो? काय मिळणार आहे राज्य अस्थिर करून? सत्ता पुन्हा मिळणार आहे? गेलीच म्हणून समजा. कधीच मिळणार नाही तुम्हाला सत्ता पुन्हा. मराठीचा वाटा आता यायला. मुंबई थोडी आहे, राज्य लय मोठं आहे क्षेत्रफळानं, सगळ्याच बाबतीत. राजकीय क्षेत्रफळ, महसुली संख्येचं ती भ्रम काढून टाका लवकर. पण आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना छत्रपतींच्या शब्दावर तुम्हाला आरक्षण देऊ असं सांगितलं होतं. मग त्याचं काय झालं हा प्रश्न का विचारत नाही? अरे मग तेच सांगतो ना की देवेंद्र फडणवीस काम करून देत नाही कोणालाच. ना उपमुख्यमंत्र्याला करून देतो दोन्ही, ना मंत्र्याला करू देतो, ना भाजप मधल्या मंत्र्यांना करू देतो. आणि त्याचं एकट्यामुळं, कारण त्याला कसं आहे, त्याला समाज संपला तरी चालतो पण त्याचं वजन दिल्लीत राहायला पाहिजे असं आहे. आता गोरगरिबाला त्रास दिल्यावर दिल्लीत वजन राहील कसं? दिल्लीत पाठवणार आहे तुम्ही त्यांना? दिल्लीत वजन राहील कसं? त्याला पुन्हा वाटत असेल की मीच पुन्हा आलो पण मराठीनेच आणलं. हे ध्यानात नाही. पुन्हा तुला सत्तेवर मराठीने आणलं आणि तुला वाटत असेल मी हलून आणून कार्यक्रम करीन, हल्ला करायला प्राणघातक. ते डोक्यातला काढून टाकलेलं बरं राहील. कारण प्रत्येक वेळेसच लोक नुसते मार सुद्धा खात नसते. मग कारण आम्ही संयमी, आम्ही काय जन्म तुमचा नुसता मार खायला घेतला? आमच्या आईला आणलं राहू. तुमच्या आईला आणल्यावर तुम्ही नाही बोलणार माझ्या सगळं. तुमचा तो माईक तो तुमचा बुम माझ्या डोक्यात घालता. काय पत्रकाराला तुमच्या आईची माया नाही काय तुम्हाला? तशी माझ्या आईची मला माया आहे ना. बार बार सोपं नसतं ते स्वप्न बघू नये. पुन्हा खाली गेलेला कधीच वर येता येणार नाही फडणवीसांना. एकदा राजकीय करिअर मधून खाली गेला. माझी शेवटची विनंती आहे, तुम्ही आमच्या हक्काचं ओबीसीतलं आरक्षण, मराठा आणि कुणबी एक कायदा पारित करा. तिन्ही गॅजेट लागू करा. तिन्ही गॅजेटियरची अंमलबजावणी करून टाका. सगळे सोयऱ्याला आता 1.5 वर्ष झालंय, तीही अंमलबजावणी घ्या. नुसतं ओबीसी कोण ओढून मराठ्याचं वाटोळं नाही करू शकत तुम्ही. आम्ही ओबीसीचं नाही देणार आम्हाला मारतो काय म्हणतो? त्याच्यामुळे नुसतं ओबीसी सांभाळू नका, त्या मराठा सुद्धा सांभाळा. तुम्हाला मराठा सुद्धा संपलेले आहे. नसता लोक भाजपच्या राज्यातल्या पदाधिकाऱ्याला सुद्धा गावागावात बंदी करून टाकते. पुन्हा पहिल्यासारखं सुरू होईल बंदी. म्हणून ती वेळ येऊ देऊ नका. आणि तिथं बीएमसीच्या आणि सीएसटीच्या पोराला सांगतो, आझाद मैदानला या, तिथला रस्ता मोकळा करा. तुमच्या गाड्या मैदानला नेऊन लावा. संयम आणि शांतता बीएमसीच्या आणि सीएसटीच्या पोरांना ठेवा. आणि जवळचे आपले 4-2 पोरं झाले तिकडं, त्याला समजून सांगा, जा आपले लगेच जा. इथं नुसतं माझ्याजवळ नुसते ते गळ्यात कुठून हिंडू नका. झाले
तुमच्या जिल्ह्याचे असले का बघ, कोणत्या जिल्ह्याचे बोर्ड आहेत ते, जा तिकडे जाऊन या. 2-3 आपण 2-4 जण घेऊन जा. बीडचे आहेत का बघा कोणी, नाशिकचा कोणी आहे का बघा, शेवळे घेऊन जा. ते पुढे मी पोरांना एकदा आठवणीनं पुन्हा शेवटचं सांगतो आता बरं का, बार तुम्हाला उपोषण काढायला नका लो. गोरगरीब मुंबईच्या मराठा जे गोरगरीब आहेत त्यांना त्रास होता कामा नये. इथं जे कुठंतरी उड्डाण पूल आहे, त्या उड्डाण पुलावरती पूर आहेत, त्या गाड्या तुमच्या काढा आणि मैदानाला नेऊन लावा. आणि पोलिसाला सरकारला सांगणे तुम्ही त्यांना मैदान द्यायला म्हणून ते गाड्या लाविना. तुम्ही तिकडे वाशीला पोरं असले तर त्यांना म्हणता वाशीला लावा. तुम्ही पोराला सांगता की तुम्ही BMC ला लावा, तुम्ही BMC ला लावा म्हणून सांगता. किंवा तुम्ही ते काय ते कोणची चालू इकडचे BPT तिथे लावा म्हणता. तुम्ही शिवडी लावा म्हणता, पोरा तिकून गाड्या आल्या त्यांना म्हणता माघारी जा, म्हणून ते पोरं रोड उभा राहते. ही चूक सगळी सरकारची आहे किंवा तिथल्या काम करून घेणाऱ्या पोलीस यंत्रणेची ठराविक. ते तिकडून वाशिव इकडे बोली तर इकडे इथून वाशिवलं जाते पोरांमध्ये नाही येणे घालू घालू. नाही हे पोरांचा आधी सांगतो की तुम्ही पटापटा करून घ्या. गाड्याला पोलिसांना सांगतो त्यांना मार्केट द्या. इथं शिवडीला मार्केट आहे जवळ, ते देऊन टाका. पोराला तुम्ही तिकडून बोलून घेता, इथून वाशीला जा म्हणता, वाशीला गेल्यावर वाशीचे म्हणतात मार्केट नाही इथं राहू नये. कुठं लावायच्या पोराच्या गाड्या? त्यामुळे तो मैदान खुले करून द्या लवकर पोलिसच. आणि त्या जे वर तो कुठं थांबलेत ना, सामान्य मुंबईकरांना त्रास झाला नाही पाहिजे. पोरांनी गाड्या मैदानात नेऊन लावा. आता नाही बोलत मला कसं व्हायला. आपल्या सगळ्या पोरायला सांगायला शांततेत राहा म्हणून. सगळ्यांनी ग्राउंडवरच्या पोरायला एकामेकाला सांगा शांत राहा म्हणून. ते कॅमेरा म्हणला कशाला त्रास देत रे? तुम्हाला काय कळतं का रे? मागचे कॅमेऱ्याचे मागचे इकडून दुसऱ्या बाजूला आहे ना, त्यांना काय त्रास देता विनाकारण? तुम्हाला कळायला पाहिजे. अरे ते कॅमेरा म्हणा आपलं आहे तर सरकार आपलं नाही. तेवढं काय कोणाला त्रास द्यावा कोणाला नाही. सगळे तुम्हाला तुमच्यावर जबाबदारी दिली. मी उपोषणाला बसलो ना, मी तुमच्यासाठी एवढं झटतो म्हणल्यावर मागचं तुम्ही शांततेत सगळ्यांनी समजलं पाहिजे. पुढे आडीला म्हणलं तुम्ही ते जायला पाहिजे, त्यांना सांगायला पाहिजे पाटलाला त्रास देऊ नका. तुम्ही तुमच्या गाड्या काढा. उलट तुम्हाला पाठविल्यावर तुम्ही त्यांच्यात जाऊन बसायचं नाही. तुम्ही सगळ्यांनी डोबर आलेली मला साथ द्यायची. मी जे सांगाल ते त्यांना न सांगायचं. तुम्हाला पाठविल्यावर तुम्ही त्यांच्या सोबत नाही बसायचं. त्यांना माझा निरोप द्यायचा आणि त्यांना सांगायचं आपल्याला शांततेत आंदोलन जिंकायचं. सगळे काम करावं. आता आणि मुंबईला आपले जे पत्रकार बांधव आहेत ना, हे जिथं तिथं रिपोर्टिंग करतात आपल्या शहरात मुंबईत सगळ्या, त्यांना पण आपल्या आंदोलकांनी त्रास देऊ नका अजिबात थोडा सुद्धा. ते पण मेसेज फिरवा आणि गाड्या मैदानावर नेऊन लावून आझाद मैदानाला असे मेसेज टाका शांततेत. सगळ्यांनी मोबाईल सुरू करा बरोबर. आणि मुंबईत आलेल्या मराठ्याच्या आंदोलकांनी शांततेत आझाद मैदानाला यामध्ये रस्ते अडवू नका असा मेसेज टाका. आणि त्याच्या खाली लिहा प्रत्येकानं गाड्या आपण आपल्या ग्राउंडवर नेऊन लावा आणि आझाद मैदानाला शांततेत द्या. रस्ते अडवू नका.
तुम्ही मुंबईत फिरा, फक्त रस्ते अडू नका, असं मोबाईलवर टाका. आरती लावा ना, आरती लावा ना.